संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अमरावतीच्या इतिहास अभ्यास मंडळाद्वारे कोरोना काळात विद्यार्थ्यांसाठी सुविधा उपलब्ध व्हावी याकरिता संपूर्ण अभ्यास मंडळातील पहिले तर अध्यक्ष आणि इतर सदस्यांनी मिळून ई कंटेंट डेव्हलपमेंट प्रोग्राम आयोजित केलेला होता. या ई कंटेंट डेव्हलपमेंट प्रोग्राममध्ये आपण खऱ्या अर्थाने विद्यार्थ्यांपर्यंत यूट्यूबच्या माध्यमातून काही व्हिडिओज जे अभ्यासक्रमावर आधारित असतील असे व्हिडिओज विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवावे असा प्रयत्न सुरू झाला. आज खरं तर त्याची फलश्रुती म्हणून आपण हा उद्घाटन सोहळा या आभासी सभेच्या माध्यमातून घेतो आहोत. आज दिनांक 12 नोव्हेंबर 2020 रोजी आपण या उद्घाटन सोहळ्यासाठी सर्व एकत्र जमलेलो आहोत. मी सर्वप्रथम या कार्यक्रमासाठी सहभागी झालेल्या सर्व मान्यवरांचे मनपूर्वक स्वागत करतो. या उद्घाटन सोहळ्याचे उद्घाटक अध्यक्ष म्हणून संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अमरावतीचे माननीय कुलगुरू साहेब डॉक्टर मुरलीधर चांदेकर सर आपल्या सर्वांसोबत सहभागी झालेले आहेत. मी शब्दसुमनांनी त्यांचं स्वागत करतो. या कार्यक्रमाचे बीजभाषक म्हणून प्रोफेसर आणि मुंबई विद्यापीठ इतिहास विभाग प्रमुख तसेच अध्यक्ष इतिहास अभ्यास मंडळ मुंबई विद्यापीठ मुंबई माननीय डॉक्टर संदेशजी वाघ सर हे आपल्याला बीजभाषक म्हणून लाभलेले आहेत. मी त्यांचे देखील शब्दसुमनांनी स्वागत करतो. या कार्यक्रमाकरिता लाभलेले प्रमुख अतिथी म्हणून संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या मॅनेजमेंट काउन्सिलचे सदस्य आमचे मोठे बंधू माननीय प्राध्यापक प्रदीपजी खेडकर सर हे सुद्धा सहभागी झालेले आहेत. त्यांचे देखील मी शब्दसुमनांनी येथे स्वागत करतो. त्याचप्रमाणे मानव विज्ञान विद्याशाखा अधिष्ठाता संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अमरावती डॉक्टर अविनाशजी मोहरील सर हे थोड्याच वेळात आपल्यासोबत जॉईन होणार आहेत. त्याचप्रमाणे या कार्यक्रमाचे उपक्रमशील उद्योगी आयोजक समन्वयक इतिहास अभ्यास मंडळ संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे अध्यक्ष डॉक्टर संतोष बनसोड सर यांचे सुद्धा मी या उद्घाटन सोहळ्यासाठी मनपूर्वक स्वागत करतो. त्याचबरोबर या आयोजन मंडळातील सर्व सदस्य डॉक्टर ओमराज गजभिये सर, डॉक्टर नारायणसिंह वर्मा सर, डॉक्टर अशोक गुरजार सर, डॉक्टर नितीन सांगोले सर, डॉक्टर विपिन राठोड सर, डॉक्टर सच्चिदानंद बिच्चेवार सर, डॉक्टर कैलास गायकवाड सर, डॉक्टर प्रमोद चव्हाण सर, डॉक्टर व्यंकटेश लांब सर या सर्वांचे मी डॉक्टर नितीन उल्हासराव सराफ शब्दसुमनांनी स्वागत करतो. आता हा कार्यक्रम सुरू करताना सर्वप्रथम आपल्याला पाहुण्यांचा परिचय करून देणार आहेत प्राध्यापक डॉक्टर प्रमोद चव्हाण सर. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी आजच्या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून द्यावा. प्रमोद चव्हाण सर. नमस्कार. सर्वप्रथम संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या इतिहास विषय अभ्यास मंडळाद्वारे आयोजित या ई कंटेंट डेव्हलपमेंटमध्ये मी सर्व मान्यवरांचं मनपूर्वक या ठिकाणी स्वागत करतो. आजच्या या कार्यक्रमाचे उद्घाटक संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे सन्माननीय कुलसचिव कुलगुरू डॉक्टर मुरलीधरजी चांदेकर यांचं सर्वप्रथम मी शब्दसुमनाने स्वागत करतो. सर, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू आहेत. तसेच राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाचे ते प्रभारी कुलगुरू आहेत. तसेच गोंडवाना विद्यापीठाचे सुद्धा प्रभारी कुलगुरू आहेत. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठामध्ये नाविन्यपूर्ण उपक्रम राबवण्याबाबत तसेच ते UGCच्या विविध समितीवर आज कार्य करत आहे. प्राध्यापकांच्या पात्रता समितीचे सुद्धा सर सन्माननीय अध्यक्ष आहेत. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचा विकास व्हावा, विद्यार्थ्यांचा विकास व्हावा, प्राध्यापकांचं हित जोपासावं यासाठी सकारात्मक दृष्टिकोन ठेवून सर कार्य करत असतात. संत गाडगेबाबांची दशसूत्री समोर ठेवून आज संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचा या ठिकाणी विकास सुरू आहे. या पुन्हा एकदा सन्माननीय गुरु साहेबांचं मी इतिहास अभ्यास मंडळाच्या वतीने मनपूर्वक स्वागत करतो. आपल्या या ई कंटेंट डेव्हलपमेंट कार्यक्रमाचे बीजभाषक डॉक्टर संदेश वाघ यांचं अभ्यास मंडळाद्वारे मी स्वागत करतो. ते इतिहास विभाग प्रमुख आहेत मुंबई विद्यापीठाचे. तसेच इतिहास अभ्यास मंडळ मुंबई विद्यापीठाचे अध्यक्ष सुद्धा आहेत. सरांचे जवळपास 50 पुस्तके प्रसिद्ध आहेत. 18 देशांचा अभ्यास दौरा सरांनी केला. अनुसूचित जाती जमाती आयोगाचे म्हणून सरांनी कार्य केलं आहे आणि ICH समन्वय आहे.
आपले प्रमुख अतिथी माननीय प्राध्यापक प्रदीप खेडकर सर यांचं पुन्हा एकदा मी मनपूर्वक या ठिकाणी स्वागत करतो. सर व्यवस्थापन समितीचे सदस्य आहेत संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे, तसेच महाराष्ट्र राज्याचे शिक्षक मंचचे अध्यक्ष आहेत. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या सर्व प्राधिकरणावर शिक्षक मंचचा त्यांनी झेंडा फडकवलेला आहे. अतिशय मनमिळावू आणि सर्वांना मदत करणारे व्यक्तिमत्व म्हणून सरांचा परिचय या ठिकाणी मला द्यावा वाटतो. प्रचंड सरांमध्ये ऊर्जा आहे. विद्यार्थ्यांचं हित आणि प्राध्यापकांचं हित ठेवून सर कार्य करत असतात. तर पुन्हा एकदा तुमचं आम्ही मनपूर्वक या ठिकाणी स्वागत करतो. यानंतर या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी डॉक्टर अविनाशजी मोहरे यांचं स्वागत या ठिकाणी मी करतो. ते संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे अधिष्ठाता आहेत. तसेच महिला महाविद्यालय अमरावती येथे प्राचार्य आहेत. इंग्रजी विषयाचे सर अध्यापक आहेत. नवीन उपक्रम राबवून ते यशस्वी करण्यामध्ये सरांचा हातखंडा आहे आणि संशोधनामध्ये विविध नाविन्यपूर्ण उपक्रम सर राबवत असतात. या कार्यक्रमामध्ये असणाऱ्या सर्व पाहुण्यांचं, सन्माननीय कुलगुरू साहेबांचं मी इतिहास अभ्यास मंडळाचा एक सदस्य म्हणून आमच्या अध्यक्षांच्या वतीने मनपूर्वक स्वागत करतो आणि डॉक्टर नितीन सराफ यांना विनंती करतो की त्यांनी आपला हा कार्यक्रम पुढे चालवावा. चव्हाण सर, खरं तर पाहुण्यांचा परिचय वेळेत बांधण्यासारखा नव्हताच, मात्र तरी सुद्धा चव्हाण सरांनी तो अत्यंत कमी वेळेत परिचय करून दिला, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. यानंतर आजच्या या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करण्यासाठी इतिहास अभ्यास मंडळ संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अमरावतीचे अध्यक्ष माननीय डॉक्टर संतोषजी बनसोड सर, मी यांना विनंती करतो की त्यांनी आजच्या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करा. डॉक्टर संतोषजी बनसोड सर. धन्यवाद सराफ सर. वैराग्यमूर्ती संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेस विनम्र अभिवादन. आजच्या या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष तथा उद्घाटक, आपल्या विद्यापीठाचे ऊर्जा स्रोत, खऱ्या अर्थाने आपल्या कालावधीत विद्यापीठाचा उत्कर्ष करणारे आणि प्रत्येकाला इनोव्हेटिव्ह वर्क करणाऱ्या व्यक्तींना पाठीवर थाप देऊन प्रेरणा देणारे सन्माननीय कुलगुरू डॉक्टर मुरलीधरजी चांदेकर साहेब, त्याचप्रमाणे आजच्या या कार्यक्रमाला लाभलेले बीजभाषक, अतिशय कमी कालावधीमध्ये ज्यांनी संशोधनाच्या क्षेत्रामध्ये, इतिहासाच्या क्षेत्रामध्ये एक फार मोठा नावलौकिक त्यांनी प्राप्त केलेला आहे, असे सन्माननीय डॉक्टर संदेशजी वाघ सर, जे इतिहास विभाग प्रमुख तथा इतिहास अभ्यास मंडळाचे अध्यक्ष मुंबई विद्यापीठ मुंबई. त्याचप्रमाणे आमचे मार्गदर्शक या पाचही जिल्ह्यामध्ये ज्यांनी खऱ्या अर्थाने प्राध्यापक, विद्यार्थी आणि पालकांमध्ये नवीन उत्साह ज्यांनी संचारून दिला. 24 तासापैकी सतत 18 तास अविरत कार्य करणारे आणि विद्यार्थी हित सतत डोक्यात ठेवून काम करणारे शिक्षण मंचाचे प्रांताध्यक्ष, आमचे मार्गदर्शक तथा संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सन्माननीय सदस्य प्राध्यापक प्रदीपजी खेडकर सर. त्याचप्रमाणे आजच्या या कार्यक्रमाला लाभलेले प्रमुख पाहुणे, ज्यांनी अल्पावधीत आमच्या मानव विज्ञान विद्याशाखेमध्ये नवीन उपक्रम राबवण्याचा ज्यांनी विळा उचललेला आहे. विषय इंग्रजी असला तरी मी त्यांच्यासोबत विविध समित्यांवर काम केलं आहे. त्यांचा गाळा अभ्यास आहे. इतिहासाविषयी त्यांना अतिशय प्रेम आहे आणि म्हणूनच संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने एक अभ्यासक्रम या ठिकाणी सुरू करण्यासाठी सतत प्रयत्न करत आहेत, असे आमचे मार्गदर्शक डॉक्टर अविनाश मोहरे सर. संत गाडगेबाबा अमरावती इतिहास अभ्यास मंडळाचे सन्माननीय सदस्य डॉक्टर ओमराज गजबे सर, आमचे मार्गदर्शक तथा इतिहास अभ्यास मंडळाचे सदस्य डॉक्टर नारायण सिंग वर्मा सर. त्याचप्रमाणे प्राध्यापक डॉक्टर अशोक घोरजार सर, प्राध्यापक डॉक्टर नितीन चांगोले सर, प्राध्यापक डॉक्टर व्यंकटेश लाम सर, इतिहास अभ्यास मंडळाचे सदस्य प्राध्यापक डॉक्टर नितीन सराफ सर, प्राध्यापक डॉक्टर कैलास गायकवाड सर,
प्राध्यापक डॉक्टर प्रमोद चव्हाण सर, त्याचप्रमाणे इतिहास अभ्यास मंडळाचे सिनियर सदस्य, ऍक्टिव्ह सदस्य प्राध्यापक डॉक्टर सच्चिदानंद बिच्चवार सर, इतिहास अभ्यास मंडळाचे सन्माननीय सदस्य विपिन राठोड सर, या सर्वांचं या ठिकाणी मी स्वागत करतो. या सर्वांच्या कल्पनेतून आणि सर्वांच्या मदतीने खऱ्या अर्थाने या ठिकाणी इतिहास अभ्यासक्रमाचं ई कंटेंट या ठिकाणी उभं झालेलं आहे. संचालकाने निवेदकाने या ठिकाणी व्यक्त केल्याप्रमाणे कोरोनाच्या महामारीमध्ये विद्यार्थी सफर झालेत, मात्र सफर होऊ नये यासाठी अतिशय काळजी घेणारे आमचे सन्माननीय कुलगुरू आणि म्हणून त्यांच्या प्रेरणेतून आम्ही इतिहास अभ्यास मंडळाची बैठक घेऊन विद्यार्थ्यांना, कारण ग्रामीण विभागातील विद्यार्थी असल्यामुळे नेटचा सतत प्रॉब्लेम येत असल्यामुळे, अडचण होत असल्यामुळे जे काही क्लासेस होतात, वर्ग होतात ते जॉईन करू शकत नाहीत आणि म्हणून विद्यार्थ्यांकरता एवढंच नव्हे तर इतिहासप्रेमी असतील, स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणारे असतील, संशोधक असतील, मार्गदर्शक असतील, प्राध्यापक सुद्धा असतील किंवा समाजातील इतिहासप्रेमी असतील, या सर्वांकरिता खऱ्या अर्थाने चलचित्रपटाद्वारे, म्हणजे ज्या पद्धतीने चित्रपटामध्ये चल हा भाग दाखविला जातो त्याप्रमाणे अभ्यासक्रम तयार करण्याची मनीषा काही सदस्यांनी व्यक्त केली आणि त्याला आज मूर्त रूप आलेला आहे. मित्रांनो, जवळपास 93 व्हिडिओ तयार करून BA पार्ट 1चं फर्स्ट सेमिस्टर, थर्ड सेमिस्टर आणि फिफ्थ सेमिस्टर, म्हणजे कोरोनाच्या काळातील हे जे 3 सेमिस्टर सफर होत आहेत, या 3 सेमिस्टर मधील अभ्यासक्रमाचं ई कंटेंट बनवून त्याचे व्हिडिओ तयार करून या व्हिडिओमध्ये फक्त PPT द्वारे प्रेझेंटेशन फक्त केलेलं नाही, तर तो जो प्रसंग असेल तो हुबेहूब प्रसंग उभा करून विद्यार्थ्यांकरिता आपण एक चांगला अभ्यासक्रम उपलब्ध करून दिलेला आहे. आणि त्या अनुषंगाने या 93 व्हिडिओचं आज या ठिकाणी युट्यूब लिंक देऊन, जो युट्यूबला संपूर्ण संघटित केलेला आहे, एकत्रित केलेले आहे, त्याचं सन्माननीय कुलगुरू साहेबांच्या हस्ते या ठिकाणी आज ओपनिंग होत आहे. आणि त्यानुसार महाराष्ट्रामधील संपूर्ण तमाम लोकांकरिता जे मराठी भाषिक आहेत, कारण मराठी भाषेमध्ये असल्यामुळे काही हिंदी भाषेचे आहेत व्हिडिओ, मात्र मोस्ट ऑफ मराठी भाषेचे असल्यामुळे या सर्व ठिकाणी या मराठी भाषिकांसाठी महाराष्ट्रातील सर्व लोकांकरिता आपण ही संधी उपलब्ध करून दिलेली आहे. या व्हिडिओचं स्वरूप असं की सुरुवातीला अभ्यासक्रमाचे ज्या ज्या पद्धतीनं कंटेंट्स आहेत, म्हणजे सेमिस्टर निहाय या व्हिडिओची आपण रचना केलेली आहे. ज्या प्राध्यापकांचा, ज्या व्याख्यातांचा ज्या पार्टवर, म्हणजे प्राचीन असेल, मध्ययुगीन असेल किंवा आधुनिक असेल, आधुनिक भारत असेल किंवा आधुनिक जग असेल, ज्यावर ज्याचा गाळा अभ्यास आहे, ज्यावर ज्याचं संशोधन झालेलं आहे, ज्यावर ग्रंथांचं त्यांनी लिखाण केलेलं आहे, अशा प्राध्यापकांना तो टॉपिक देऊन, त्यांचा इंटरेस्टचा टॉपिक देऊन त्यांनी हा व्हिडिओ तयार केलेला आहे. मूळ मुद्दा असा की ज्या विषयामध्ये इंटरेस्ट असेल, ज्याच्यामध्ये खऱ्या अर्थाने रुची असेल, तो टॉपिक अतिशय उत्तम त्याचं सादरीकरण ते करू शकतात. आणि म्हणून त्या अनुषंगाने सर्वांना निवड करण्याची आम्ही सर्वप्रथम संधी दिली आणि प्रत्येकाने आपल्या चॉईसनुसार इतिहास अभ्यास मंडळाकडे लिस्ट पाठवली का या टॉपिकवर मला व्हिडिओ तयार करायचा आहे. आणि त्या पद्धतीचं अमेरिकन कंपनीचं एक स्क्रीनकास्ट नावाचं सॉफ्टवेअर डेव्हलप करून, डाउनलोड करून, या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून हे व्हिडिओ तयार केलेले आहेत. इतिहास म्हटलं की त्या ठिकाणी इतिहासाचे संदर्भ बदलले, नवीन नवीन पुराव्यांचा, साधनांचा शोध लागला का इतिहास हा बदलत असतो. आणि म्हणून इतिहासाचे संदर्भ बदलले की इतिहास हा वादग्रस्त ठरतो. म्हणून इतिहास अभ्यास मंडळाने या व्हिडिओचं संपूर्ण एडिटिंग केलेलं आहे. या एडिटिंग बोर्डामध्ये असलेल्या 5 लोकांनी संपूर्ण व्हिडिओ बघितले. त्यामधला जो वादग्रस्त पार्ट असेल, जो नकोसा पार्ट असेल, त्याला कमी करण्याचा प्रयत्न केलेला आहे. मात्र तरीही इतिहासाशी सर्वश्रुत सर्व मंडळी ही काही त्याला सहभागी नसतात किंवा मान्यता त्याला देत नसतात किंवा विचारांशी सहमत नसतात. आणि म्हणून या 93 व्हिडिओच्या माध्यमातून जे 3 सेमिस्टरचं सिलेबस उपलब्ध करून दिलेलं आहे, पुढच्या 3 सेमिस्टरचे व्हिडिओ बनवणं सुरू आहे. आणि म्हणून या विचारांशी, त्या व्याख्यात्यांच्या विचारांशी अभ्यास मंडळ सहमतच असेल असं नाही. हा त्यांचा वैयक्तिक पाठ झाला, तो त्यांचा व्यक्तिगत त्यांचा त्या ठिकाणी विचार झाला. अशा पद्धतीचं सर्वांनी समजून घेणं गरजेचं आहे. आणि त्या पद्धतीचं हा ई कंटेंट अभ्यासक्रम या ठिकाणी उभा केलेला आहे. महाराष्ट्रामध्ये अनेक विद्यापीठांनी हे प्रयत्न केले, परंतु एकत्र संघटितपणे संपूर्ण सिलेबस एकत्र करण्याचा प्रयोग मला कदाचित वाटते का मी माहिती घेतल्याप्रमाणे अमरावती विद्यापीठामध्ये
आणि सन्माननीय कुलगुरू साहेबांशी वारंवार यावर संवाद झाला, चर्चा झाली आणि त्यानुसार हे उभं झालेलं आहे. आणि म्हणून महाराष्ट्रातला हा पहिला प्रयोग असेल खऱ्या अर्थाने. आज आपण बघतोय की कारण 2-3 दिवसापूर्वी मी रामकृष्ण महाविद्यालय दारापुराच्या कार्यक्रमाला योगायोगाने उपस्थित होतो आणि तिथे निबंध स्पर्धेचं बक्षीस वितरण सन्मान्य कुलगुरू साहेबांच्या हस्ते होतं. त्या ठिकाणी सन्मान्य साहेबांनी विद्यार्थ्यांना विचारले की हे ऑनलाईन एज्युकेशन पुढे सुरू असलं पाहिजे. तर त्यामधल्या 3 विद्यार्थ्यांपैकी एका विद्यार्थीने स्पष्टपणे सांगितलं की ऑनलाईन एज्युकेशन आज काळाची गरज आहे. कारण आपण बघितलं असेल की ऑनलाईन एज्युकेशन काळाची गरज यासाठी झालेलं आहे कारण विश्वकरणाच्या या जागतिकरणाच्या या काळामध्ये सर्व जग हे एकत्र आलेलं आहे. आणि मग रशियन अभ्यासक्रम असेल, अमेरिकन अभ्यासक्रम असेल, कोणत्याही अभ्यासक्रमाचा वापर आपण ऑनलाईनच्या माध्यमातून घेतोय. आणि म्हणून त्या पद्धतीचा ऑनलाईनचा अभ्यासक्रम सुद्धा आपण आपल्या विद्यापीठामध्ये जर ही प्रक्रिया राबवली तर विद्यार्थ्यांच्या हिताची होईल. कारण 24 तास विद्यार्थ्यांकरिता केव्हाही हा अभ्यासक्रम उपलब्ध राहील अशा पद्धतीचा विचार ठेवून या ठिकाणी या अभ्यासक्रमाची मांडणी करून आज अभ्यासक्रम आपल्या समोर ठेवलेला आहे. मी प्रास्ताविकामध्ये जास्त वेळ न घेता कारण सन्माननीय बीजभाषक आणि पाहुण्यांना आपल्याला आणि सन्माननीय अध्यक्ष तथा उद्घाटक साहेबांना आपल्याला ऐकायचं आहे. आणि म्हणून मी आजच्या या प्रास्ताविकामधून हेच सांगू इच्छितो की सर्वांकरिता आज आपण हा कंटेंट सिलेबस उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि यामध्ये काही उणिवा असतील तर त्या उणिवांची जबाबदारी मी घेऊन मी दिलगिरी या ठिकाणी व्यक्त करेल आणि माझे प्रास्ताविक या ठिकाणी थांबवतो. धन्यवाद. धन्यवाद सर. धन्यवाद बनसोड सर. बनसोड सरांनी या संपूर्ण कार्यक्रमासाठी अहोरात्र मेहनत घेतलेली आहे. त्यांच्याबद्दल सांगताना एवढंच म्हणावंसं वाटते की आयुष्य ओढताना दमछाक फार झाली, अंतरे जोडताना केव्हाच रात्र झाली, ही वाट चालताना दमलो कधीच नाही, वाटे मनास माझ्या नुकतीच पहाट झाली, वाटे मनास माझ्या नुकतीच पहाट झाली. धन्यवाद बनसोड सर. आजच्या या इतिहास अभ्यास मंडळाद्वारे आयोजित कंटेंट डेव्हलपमेंट प्रोग्राम ऑफिसरी या कार्यक्रमाचं उद्घाटन आपल्या संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू साहेब करणार आहेत. तर मी आयोजकांना विनंती करतो की त्यांनी डेस्कटॉपला ती स्क्रीन द्यावी ज्या स्क्रीनवर आपल्याला कंटेंट ओपनिंग सेरेमनी स्टार्ट करायचं आहे आणि त्यानंतर ते आपल्याला लिंकवर क्लिक करून आजच्या या कार्यक्रमाचं उद्घाटन झालं असं जाहीर करतील अशी मी त्यांना विनंती करतो. मुंबई विद्यापीठाच्या डॉक्टर अर्चना मालिक, फिलॉसॉफी डिपार्टमेंट, हेड ऑफ द डिपार्टमेंट यांना विनंती करून त्यांनी स्क्रीन शेअर करावी. सर्वांना विनंती आहे की त्यांनी करू ना क्लिक. हा सर. चला, मला खूप आनंद होतोय बरं का. आज फार आगळ्या वेगळ्या कार्यक्रमाचं उद्घाटन करतोय आणि उद्घाटन झालं असं मी घोषित करतो. धन्यवाद. धन्यवाद मॅम. मलिक मॅडम याचा आवाज वाढवा. Sir, you can speak, sir. हाँ, आवाज बढ़ाइए मॅम. आवाज नाही आहे. काही तांत्रिक कारण असतो त्यांना आवाज देता येत नाही वाटतं. ठीक आहे सर. आपण थोडक्यात सांगा, पार्श्वभूमी सांगा बनसोड सर. आपण थोडक्यात त्याची पार्श्वभूमी सांगू. बर. हा व्हिडिओ मध्यकालीन भारतातील स्त्रियांची परिस्थिती या विषयावर या ठिकाणी तयार केलेला आहे. BA सेकंड इयरच्या सेमिस्टर 3 मधील 5व्या युनिटमध्ये हा पार्ट येतोय. मध्यकालीन भारतातील स्त्रियांची परिस्थिती. आपण प्राचीन काळापासून स्त्रियांची स्थिती अभ्यासलेली आहे. प्राचीन काळामध्ये आपण बघितलं आहे की पूर्ववैदिक काळाच्या पूर्वी भारतामध्ये स्त्रियांना खऱ्या अर्थाने सर्वस्वी स्वातंत्र्य होतं. या स्वातंत्र्याच्या मध्ये आपण बघतोय
की तत्कालीन काळामध्ये स्त्रीप्रधान संस्कृती होती, मात्र पूर्ववैदिक काळापासून हळूहळू स्त्रियांवर बंधने येत गेली आणि उत्तरवैदिक काळात स्त्री आणखी बंदिस्त झाली. स्त्रिया ह्या गुलामगिरीत पडल्या आणि गुलामगिरीत पडल्यानंतर स्त्रियांवर अनेक बंधनं लादण्यात आली. तर भारताला स्वातंत्र्य मिळेपर्यंत भारतीय स्त्री ही बंदिस्त होती. या बंदिस्त स्त्रियांना स्वतंत्र करण्यासाठी किंवा त्यांच्यामध्ये सुधारणा करण्याकरिता अनेक शासकांनी प्रयत्न केलेला. मग मोगल कालखंडामध्ये सुद्धा तो अकबर असेल, तो आपण बघतोय की सलीम असेल म्हणजे जहागीर असेल, नंतरच्या कालखंडामध्ये आपण बघतोय की छत्रपती शिवाजी महाराज असतील, या सर्व शासकांनी स्त्रियांना अनेक अधिकार देण्याचा प्रयत्न केला. त्यांचे अनेक प्रकारचे बंधनं झुगारण्याचा त्यांनी प्रयत्न केला. विवाहाची मर्यादा वाढवण्याचा प्रयत्न केला. या मध्ययुगीन कालखंडामध्ये दोन प्रकारच्या स्त्रिया होत्या, एक मुस्लिम स्त्री आणि दुसरी हिंदू स्त्री. मुस्लिम स्त्रियांचा ज्या राजघराण्यातील स्त्रिया होत्या त्या राजघराण्यातील स्त्रियांची स्थिती वेगळी होती आणि हिंदू स्त्रियांची स्थिती वेगळी होती. त्यामध्ये हिंदू स्त्रियांमध्ये राजघराण्यातील स्त्रियांची स्थिती वेगळी, तर सामान्य स्त्रियांची स्थिती वेगळी होती. आणि म्हणून राजघराण्यातील स्त्रियांचा विचार मलिक मॅडम कंटिन्यू सर. नाही सर, व्हिडिओ जर ओपन झाला असता तर छान झालं असतं. दुसरा व्हिडिओ घ्या ना, जाधव सरांचा घ्यायला सांग. बरोबर, ठीक. जाधव सरांचा घ्या जो ओपन होतो. 2 मिनिट तो व्हिडिओ जर बघितला चंद्रगुप्त मौर्य. नाही, याच्यापूर्वी आपण ट्रायल घेतली तो आवाज येत होता ना. हो हो येतो. इंटरनेटचा इश्यू आहे, बँडचा इश्यू आहे. मी मॅडमला विनंती करतो की त्यांनी शेअर स्क्रीन काढून घ्यावं, एक्झिट व्हावं देखील, कारण आपण पुढच्या कार्यक्रमाला आता सुरुवात करूया. ओके. यानंतर आजच्या या आपल्या ई कंटेंट डेव्हलपमेंट प्रोग्रामसाठी बीजे भाषक म्हणून लाभलेले माननीय डॉक्टर संदेशजी वाघ सर, मी यांना अशी विनंती करतो की त्यांनी आपल्या बीज भाषणाला सुरुवात करावी. डॉक्टर संदेशजी वाघ सर, प्लीज. धन्यवाद सर. I request madam to just off the share screen so that we can go ahead, so that I can also share the PPT over here. Thank you very much over here, sir. First of all, I congratulate the Honorable Vice Chancellor of Sant Gadge Baba Amravati University for having this wonderful program of online e-content development. And I would like to share over here that UGC in the 2007 has issued a directives regarding the online e-content development program. And it was for 2007 to 2011, the guidelines were issued by the UGC, and the latest guidelines are also been issued by the UGC. And Dr. Baba, and according to that, Sant Gadge Baba Amravati University History Board of Studies and all their members have taken a lot of efforts to develop this e-content development program. So I just congratulate all these particular people over here, those who have taken a lot of pain for developing this particular program. And I would like to have some points over here to just discuss about the e-content development program and what are the modalities of the same. I also congratulate Honorable Board of Studies Chairman and their members of the Board of Studies, Mr. Santosh Bansod and the entire team, that they have done a wonderful job in this particular manner. I hope you all can see my screen over here is that. As per the guidelines that are being issued by the UGC and at the international level, we need to understand that what is the basic mode of understanding in the e-content program. Now, the point is that
when you are developing the e-content in the pandemic period, right now it is a pandemic period as the corona pandemic, it is the entire world is at stake and nobody can go out. And at that juncture of time, we find that today the learners want relevant mobile, self-paced and personalized content. So this needs to be fulfilled with the online mode of e-content, and the students can learn at their own and comfort and the requirement. But the basic problem over here is that I will also like to show the syllabus that the sir has discussed, is that who will take the care of making such videos that will fulfill all the requirements of the students and they can understand. The most important part that I would like to quote over here is that Dr. Santosh Bansod and the entire team of the Board of Studies of the History in Sant Gadge Baba Amravati University is the first Board of Studies in History in entire Maharashtra. I, being the chairman of the Board of Studies of History of Mumbai University, proudly say that we also have developed this e-content, but we haven't developed in Marathi. The entire 93 videos have been developed by Dr. Santosh Bansod and his team, and it is a remarkable achievement for as far as the Sant Gadge Baba Amravati University is concerned. So that I would like to place it on the record before Honorable Vice Chancellor and August gathering. The other important point that I would like to say that online learning accommodates everyone's needs. So basically what happens is that nowadays everybody is having the mobile at their home, and according to that we find that it's a digital revolution, and in this digital revolution they can access online educational courses to a larger extent, and it is a need of the time, and it's available easily and comfortable way. That in that way the lectures have been conducted. And another important point is that I would like to place before Honorable Vice Chancellor is that the 93 videos which have been prepared by the Board of Studies History are on the YouTube, and this YouTube lectures can be seen at any number of times. If the student is not well, if the student is suffering from any kind of he or she can access to that lectures any number of times. So that is another benefit that students are having. So therefore, this is a very important step that the Board of Studies has taken. And another important point is that update content information can be given by this particular. So the prime benefit of learning online is that it makes sure that the synchronization with the modern learners enables the learner to access content whenever they want to have. Whenever we see this particular kind of videos, we understand that the concerned faculty have taken a lot of efforts for making such kind of changes to their videos, and so that the students can see. Another point important is that quick delivery of the lessons. When you are going to have an online e-content program, that is an e-learning process, then the quick delivery lessons are being taken, and the traditional classroom teaching methods are different, and these methods are absolutely different. And here we need to understand that you have to be absolutely specific, because it is online mode and everybody can assess what you are teaching because it is online. And you going on the YouTube, the entire world is watching what exactly is your performance and how you are teaching to the particular students. Another point is that the scalability is absolutely important, because communicating with the new training policy, concepts and ideas are also there. In e-learning that I've seen some of the videos of Dr. Santosh Bansod and Dr. Siddharth Yadav. I had the privilege to see these videos. They have used this American technology so that there is a effect that basically it is a very live experience that students are having. Definitely, it's a very important point to know that it's a consistency is also there. That is a very important point. Because in the first lecture, whatever syllabus has been completed, in the next lecture, the syllabus also will be completed according to that. So it's a very important point that there is a way of consistency with the target audience. It's not only Amravati University students can see these videos, but it's all over the world they can access to these videos, and it is a repository that has been generated by the Board of Studies, and the credit goes to the Board of Studies and also to the Honorable Vice Chancellor, who is kind enough to honor this online e-content 93 videos opening ceremony program. And again, it's a reducing cost. Basically, the price of reduction is because it's very quickly. The students need not come to the school or colleges, and they can have access to that. And in the time when the entire world is held up with this corona pandemic, and lakhs of people are suffering because of the pandemic, as I would like to say that in Israel, they opened the schools, and then thousands of students and teachers were infected by the corona, and therefore the schools were shut down in Israel. Similarly, we find that the government has taken up the policy, and therefore we need to understand it's an effective way of
e-learning process which has been developed by the Board of Studies, and basically it's a higher number of students can have views of this particular time that I would like to say. And one more important is that it's effective mode of communication that they are doing with various kinds of concepts that they have developed. Less impact on the environment. This is another point, that chalk duster methodology that is used is not being used over here. And another point over here is that due to the wide set benefits it gives the students, e-learning has become quite popular and appreciated among students all over the world. So therefore, a wonderful step and initiative has been taken by Sant Gadge Baba Amravati University, and the Honorable Vice Chancellor is kind enough to have these particular things. Now, being on a keynote address, I would like to just focus upon for 4 or 2 minutes some time over here. The Sant Gadge Baba Amravati University 2020 has developed, revised the syllabus. As you can see that BA Part 1 has been revised in the 2020-21. I would like to focus that Sant Gadge Baba viewers has been following the UGC guidelines, and they need to revise the syllabus, update the syllabus as per the new guidelines of the NAC, and the right step has been taken by the Sant Gadge Baba viewers history, and this is the paper semester 1, that is the history of early India from the 700 AD. Now here, this is all the pattern are there, archaeological sources are there, survey of sources, ancient Harappan civilization, all these topics are there. These are the topics which are useful for the UPSC preparation also, MPSC preparation also. So I would like to put forth before Honorable Vice Chancellor that these videos which are generated by the Board of Studies in History are not of the 5 or 6 minutes videos. These are minimum 30 to 40 minutes videos that have been generated. I have been seen these videos quite long back, and therefore I'm going to explain all the modalities of this particular syllabus. As you find that the social dimensions of Buddhism. So Buddhism and Buddhism is also there in the NET set examination. Buddhism is there in the UPSC examination, MPSC examination, state selection examination. So all these particular parts are there. For example, the concept of the 16 Mahajanpadas is also particularly there in that particular time. Then we find this Mauryan period and everything. So when the students do not have the access to the syllabus, when the students do not have the access to the books, at that juncture of time, if you want to take the students' examination, the concepts should be more and more clear. Therefore, I think this is a very good effort taken by them. Here you can find that Unit 3 is about the Mauryan period, and then we find that Unit 4 is about the Gupta dynasty, and then we find all these particular points, Vardhan Empire. See, almost all up to 700 AD, this entire syllabus talks about particular ancient India, and then we have got another paper that is there. So Arabs and Turks invasion and the conditions on the eve of the Arabs and Turks invasion is an important point of question that is normally been asked in UPSC, MPSC and various examinations also. So these concepts get more and more clear with the clarity of the thoughts by the subject experts, as been rightly explained by the Chairman of the Board of Studies, Sant Gadge Baba Amravati University, Dr. Santosh Bansod, and Sultanate period, Mughal period. I can tell all these things because I have written 50 books till date, and the book on the medieval India has been published by me, by Aksharlena publication, and it is been applicable for the Solapur University, Mumbai University, and Dr. Baba Ambedkar Marathwada University. So it's a written form of communication. It's a basically audiovisual form of communication where you can find out Muhammad bin Tughlaq, Firoz Shah Tughlaq, and all these particular points are there. Bahmani kingdoms and all these are. So it's a repository, and it will be there for large period to a larger extent. Another paper that BA Part 2 that they have shown 1526 to 1756 AD. Here we find that the syllabus survey of the sources of the ancient India, archaeological sources, Vedic. So these particular questions are basically in the UPSC, MPSC. So the students from the Marathi medium will be benefited basically more and more because of the videos are there in the Marathi languages, and it's a wonderful presentation. People like Siddharth Jadhav, people like Dr. Kailas Gaikwad and Dr. Santosh Bansod and many more are doing a lot of things in that. To 2020-21, the BA Part 1 syllabus has also been revised. History of India from 701 AD to 1525 AD. That's medieval. That's basically a medieval Indian period that we are trying to understand and talk. So all these particular points are there in that particular aspects that I would like to share and talk about that. See, all the syllabus has been taken up into the consideration by these particular people, and they have done a lot of efforts to do the needful in this particular manner. I would also like to share over here some of the important points is that Mumbai University and Department of History, along with Dr. Santosh Bansod's caliber
of being a person who has a knowledge of all these particular things is also there in the various programs with us. And here I would like to just like to highlight for 1 minute over here, and I would like to say Vice Chancellor I would like to say before Honorable Vice Chancellor that he's been a very important person as far as in collaboration with the University of Mumbai, the various programs have been conducted till date, and I would like to say that 375 lectures will be conducted on the behalf of the Ambedkarite History Congress and Department of History, University of Mumbai. Dr. Santosh Bansod is the chair. Secretary of the All India Ambedkarite History Congress, Dr. Sardar sir is there, Raju Wade sir is there, Dr. Siddharth Jadhav sirs are there. So we have taken 375 lectures on the paper that is called Dr. B.R. Ambedkar and his movement, and also Buddhism and Jainism, and also another NetSet workshop was been conducted by us. So the journey of e-content development program starts with Dr. Santosh Bansod with the University of Mumbai quite long back since 26 April. And I would like to just quote over here, I've taken a lot of time of yours, that this is an endeavor when we are digitalizing the entire India. At that juncture of time, you have a gem over here with you, Dr. Santosh Bansod as the chairperson of the Board of Studies in History. Under his guidance, this entire team has done a lot of efforts, and I wish all the best for this 93 different videos on the various aspects of the syllabus, which has been shown right now over here on the YouTube. And the basic important point over here that is that all the videos are on the single page that he has shown. On this particular page, I would just like to show you, if it is possible for you. I think there was some technical errors right now. Just for 1 minute, I would like to say that this is the entire syllabus that they have covered over here. This entire syllabus has been covered by these particular peoples very nicely. And another important point is that not only the syllabus is being shared, but they have done an important point that just click this particular page, and after clicking this particular page, they can access to the various history online e-content lecture of the Sant Gadge Baba Amravati University. I hope this screen is visible for all of you. I hope can anybody say right now? Yeah. This part, if it is visible, I don't know whether it is visible anyways. There are some technical difficulties. So Dr. Siddharth Jadhav is there, then Dr. Kavita Tatad is there, and many others are. Manjusha Thapurkar madam is there, and Dr. Kailas Gaikwad is there. Many others are there. Narayan Verma sir is there. Then many others are there. Kusumendra Sontake sir is there. Siddharth Jadhav is there. Shri Ranganath Pitre is there. Again, Dr. Kavita Tatad, Minal Kherade madam, Dr. Santosh Bansod sir is there. Many other people have done. Prafulla Tale sir is there. So many others have contributed a lot, and they have done a lot of efforts to prepare all these online e-content programs. And this online e-content program that has been developed by them are absolutely useful, and because they contribute a lot to a larger extent. And I once again congratulate all the teams of the Sant Gadge Baba Amravati University Board of Studies in History for their wonderful efforts. I also congratulate Honorable Vice Chancellor, who was a former member of the Senate of the University of Mumbai, and under his eminent leadership, I think this is the first university in the entire Maharashtra who has developed such a large number of the lectures on the YouTube. And though it is mandatory that the lectures should be taken on online mode, but you are making it on the public platform where the accessibility to the YouTube is there for all. Therefore, I once again congratulate Honorable Vice Chancellor and Honorable Santosh Bansod sir as the chairperson of the Board of Studies in History for the academic endeavor. Thank you very much. Thank you. Over to you, sir. थँक्यू सर, थँक्यू व्हेरी मच. वाघ सरांसाठी एवढंच म्हणावं असं वाटते की बिना मेहनत के तक तो ताज नहीं मिलते, ढूंढ लेते हैं अंधेरों में मंजिल अपनी, क्योंकि जुगनू कभी रोशनी के मोहताज नहीं होते. सर, डॉक्टर संदेश वाघ सर, थँक्यू व्हेरी मच. यानंतर आपल्या या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे, प्रमुख अतिथी म्हणून लाभलेले मानव विज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अमरावतीचे डॉक्टर अविनाशजी मोहरील सर आपल्यासोबत जॉईन झालेले आहेत. मी त्यांचं शब्दसुमनांनी स्वागत करतो आणि त्यांना विनंती करतो की सर प्लीज
आपण सुरू. थँक्यू सर. माझा आवाज येतोय? हो सर, येतोय. ओके, थँक्यू वन अँड ऑल. दी honorable chairman of this e-content in history program, honorable vice chancellor of Sant Gadge Baba Amravati University, Dr. Chandekar sir, the keynote address who has given here, Dr. Wagh, Dr. is the management council member of Amravati University, and Dr. Santosh Bansod, and all the esteemed friends from history fraternity. I'm really delighted to be part of this very wonderful function which is organized online. And at the outset, I congratulate Dr. Santosh Bansod and his team for making this dream visualized. Because for few days, we were trying to see these dreams, and Dr. Bansod is a person and along with his team has made it realized. So I heartily congratulate Dr. Bansod and his team for making this very wonderful thing realized. I still remember in one of the meetings which we used to have with our honorable vice chancellor. I hope that he must also remember that meeting, that in this pandemic period, we were discussing the issues and the circumstances which were growing around us. And at one moment, we came across with one sentence. That very beautiful sentence is reminded by me at this particular juncture. The sentence read like this, that a warrior is called warrior when he turns the difficulties into opportunities. Now that sentence is very much appropriate at this moment, that all of us witnessing that Dr. Santosh Bansod and his team has turned the difficulties into opportunities. When COVID pandemic started, it really made a complete thought to the whole education system. Now everything which was around us really made it in a different fashion, but education system was really hampered, because the first thing which was done by government, that closure of all the education processes and education institutes were closed because human gathering was there. And that is why the first question which was bothering to all of us, that now what next? How to deal with the education process, how to reach out to the students. And this was a difficulty which was faced by all of us in a very strong manner. And what was the answer? The answer which we were for trying to find out was figured out in a very wonderful manner by Dr. Santosh Bansod and his team. And that is why it is to be congratulated. Now, when we go through the process of education, and when we look for, as we all belong to teaching fraternity, we always look for the vision which is to be there in our mind, and we must always look for future. Now, what is the future? The future is to be visioned and envisaged in the background of a very important document which is at hand, and that is National Education Policy. Now, sometimes, in our discussions, we came across with the difficulties which we have faced in pandemic situation. At the same time, the kind of opportunities which are opening up. And the opportunities which we find here are in the form of the e-content which is developed by Department of the Board of Studies of History in Sant Gadge Baba Amravati University. या पर्टिक्युलर फॅकल्टीचा अधिष्ठाता म्हणून माझा अतिशय अभिमान या ठिकाणी मी व्यक्त करतो, यासाठी की या सगळ्यांसोबत वावरत असताना हिस्ट्रीच्या या बोर्ड ऑफ स्टडीजनं जो पुढाकार घेतला आणि ज्या पद्धतीनं काम केलेलं आहे, हे खरंच अनेक बोर्ड ऑफ स्टडीज साठी एक मॉन्युमेंटल आणि मार्गदर्शक राहणार आहे. माननीय कुलगुरू महोदय अनेक वेळा बोलताना आम्हाला हे सांगत असतात की या सगळ्या सिच्युएशन मध्ये, या सगळ्या परिस्थितीमध्ये आपल्याला संधी शोधल्या पाहिजे, विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्याच्या संधी, आणि कायमस्वरूपी असं काहीतरी तयार केलं पाहिजे जे येणाऱ्या काळामध्ये मार्गदर्शक राहील. आणि अशाच पद्धतीचा हा प्रयत्न जो बोर्ड ऑफ स्टडीज हिस्ट्रीनं केलेला आहे, हा खरोखरीच अत्यंत अभिनंदनीय आहे. डॉक्टर वाघ यांच्या बोलण्यातून आपल्याला तर अजून आनंद आणि अभिमान यासाठी वाटलं की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हिस्ट्री डिपार्टमेंट आपल्या विद्यापीठाचं हे जे बोर्ड ऑफ स्टडीज आहे, हे एकमेव आहे ज्यांनी असला प्रयत्न केलेला आहे. आणि ही खरंच इट विल ऍड अ फीदर इन अवर कॅप. पण हे करत असताना याचं महत्व, मला जो वेळ दिलेला आहे त्याच्यामध्ये मी सांगण्याचा प्रयत्न करतो की याचं महत्व फार मोठं आहे. एकतर काळाची पावलं ओळखून आपण पद्धतीच्या नॅशनल एज्युकेशन पॉलिसीला जेव्हा पाहण्याचा प्रयत्न करतो, याच्यामध्ये आपल्याला हे सांगण्यात आलेलं आहे की आपल्याला आता अशा पद्धतीचे मार्ग शोधले पाहिजे जे टेक्नॉलॉजी बेस असतील.
नुसतं टेक्नॉलॉजी बेस नाही तर ते टेक्नॉलॉजी फ्रेंडली देखील असतील आणि विद्यार्थ्यांना अतिशय सोप्या पद्धतीनं, विद्यार्थ्यांना त्याच्या सवडीनं आणि विद्यार्थ्यांना हे सारं समजून घेण्याच्या पद्धतीनुसार हे सगळं क्रियान्वित करण्याचा मार्ग जो आपल्याला नॅशनल एज्युकेशन पॉलिसी दाखवते, त्या नॅशनल एज्युकेशन पॉलिसीच्या पॅरामीटरच्या अनुषंगानं हे सगळं करण्यात आलेलं आहे. आणि यासाठी हे सर्व लोक अभिनंदनास पात्र. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठामध्ये वावरत असताना आमचे सन्माननीय कुलगुरू आम्हाला या दृष्टीनं प्रोत्साहित करत असतात की आपण नव्याचा शोध घेतला पाहिजे, नव्याच्या दिशेनं निघालं पाहिजे. कारण आता जे की आपण करतोय ना, ही कोविडच्या निमित्तानं मिळालेली एक संधी आहे. आपल्याला कधी नव्हे ते हे सगळं या पद्धतीनं निर्माण करता येतं. आणि यामध्ये हिस्ट्री डिपार्टमेंटनी, या हिस्ट्रीच्या बोर्ड ऑफ स्टडीजनी जो पुढाकार घेतला, त्यांच्या टीमनी जे काम केलेलं आहे ते मला डॉक्टर बनसोड सरांनी दाखवलं. ते माझे मित्र आहेत आणि बऱ्याच आधी त्यांनी मला हे दाखवलं आणि अतिशय आनंद झाला होता की आपण इतक्या प्रोएक्टिव्हली या सगळ्या गोष्टींकडे पाहतो आहोत. विद्यार्थ्यांसाठी हे एक मॉन्युमेंटल. एक आणखी महत्वाची गोष्ट बनसोड सरांना देखील मी बोललेलो आहे आणि आपल्या सगळ्या मान्य कुलगुरूंच्या साक्षीनं सगळ्यांना मला सांगताना आनंद होतो की या माध्यमातून आपण या ज्या वर्गाच्या मर्यादा आहेत ना, त्या मर्यादा तोडून, या ज्या विद्यापीठांच्या मर्यादा आहेत ना त्या सोडून आपण खूप दूरपर्यंत पोहोचतो. ह्या मर्यादा सोडून पुढे जाणे, या मर्यादांना दूर करून हे सगळं जे ज्ञान आपल्या जवळ आहे हे अनेक विद्यार्थ्यांपर्यंत ओपन अप होणे, ही देखील एक किती मोठी गोष्ट आहे. याच्या आधीपर्यंत आपण असं पाहत होतो की बोर्ड ऑफ स्टडीज असेल, मग अमरावती विद्यापीठाचं बोर्ड ऑफ स्टडीज हे त्या विद्यापीठापुरतं मर्यादित राहायचं, त्या विद्यापीठापुरताच विचार व्हायचा, या विद्यापीठामध्ये असणाऱ्या कॉलेजेसच्या विद्यार्थ्यांपुरताच विचार होता. आज आपण या ई कंटेंटच्या माध्यमातून कुठवर पोहोचलेलो आहोत? निदान मराठी माध्यमाच्या माध्यमातून केल्या गेलेलं हे आपण महाराष्ट्रातल्या सगळ्या विद्यापीठाच्या सगळ्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचू शकतो, ही किती मोठी गोष्ट आहे. आणि मग याच माध्यमातून आमच्या या विद्यापीठामध्ये ज्या पद्धतीने सांगितलं तर हिअर वी टॉक अबाउट क्वालिटी, बिकॉज वेन वी क्रॉस द बाउंड्रीज द क्वालिटी मॅटर्स. उद्या आपलं हे लेक्चर जे बनसोड सरांनी, जाधव सरांनी आणि यांच्या टीमनी उपलब्ध केलंय, हे पाहणार कोण? हे तेच विद्यार्थी पाहणार ज्यांना ते पटेल, ज्यांना ते आवडेल. आणि त्या माध्यमातून मला असं वाटतं बनसोड सर या गोष्टीला ऍग्री करतील, आपण सगळेजण ऍग्री करू की आपल्याला स्वतःलाच टेस्ट करण्याची एक संधी मिळते. बरेच वेळा असं आहे की आपण आपल्या वर्गामध्ये असतो आणि आपल्या वर्गामध्ये आपले विद्यार्थी, म्हणजे गमतीनं कधी कधी म्हटलं जातं, एक माझा मित्र म्हणायचा की मी जगातला सगळ्यात चांगला शिक्षक आहे. म्हणजे का चांगला शिक्षक आहे? कारण गेल्या 20 वर्षामध्ये माझ्या एकाही विद्यार्थ्यानं मला एकही प्रश्न विचारला. मी म्हटलं परत एकदा विचार कर की तू खरंच चांगला शिक्षक आहेस का नाही. कारण आपलं असेसमेंट कुठेतरी व्हायला हवं ना. या ऑनलाईनच्या माध्यमातून हे असेसमेंट होणार. महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या विद्यापीठातले पोरं जेव्हा हे कोर्सेस पाहतील, याचा अभ्यास करतील, याच्या माध्यमातून अभ्यासाला सुरुवात करतील, तेव्हा खऱ्या अर्थाने आपल्याला एक्नॉलेजमेंट मिळणार आहे. आणि म्हणून या नव्या पद्धतीच्या जगामध्ये, या नव्या पद्धतीच्या शिक्षण प्रणालीमध्ये अशा ई कंटेंटच्या माध्यमातून एक गोष्ट जर आपण साध्य केली की विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचतोय, पण विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचत असताना आपण आपली क्वालिटी देखील मेंटेन केली. उद्या जाधव सरांनी किंवा बनसोड सरांनी किंवा यांच्या टीम पैकी कोणी एखाद्याचा व्हिडिओ पाहिल्यानंतर मुंबई विद्यापीठातला किंवा पुणे विद्यापीठातला एखादा पोरगा जर त्या युट्यूबवर कमेंट करेल, तो जर आपले प्रश्न विचारेल आणि मग बनसोड सरांचा आणि पुणे विद्यापीठातल्या विद्यार्थ्याचा संवाद सुरू होत असेल, तर ही किती मोठी गोष्ट आहे, केवढी मोठी उपलब्धी आहे. आपण शिक्षक म्हणून काम करत असताना शेवटी आपल्याला काय पाहिजे असतं? आपल्याला समाधान हवं असतं. आणि या माध्यमातून या समाधानापर्यंत पोहोचण्याचा हा जो मार्ग या असल्या पेंडेमिकच्या कठीण काळामध्ये, म्हणजे खरं तर हा कठीण काळ असा होता की आपण एकमेकाला भेटू शकत नव्हतो, पण किती सहजतेनं, म्हणजे याच्यामध्ये मला आवर्जून सांगावं असं वाटतं की संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या आमच्या कुलगुरूंच्या नेतृत्वामध्ये काही प्रोग्राम जे राबवले गेले, म्हणजे सर माझ्याशी सहमत होतील की विद्यापीठाने राबवलेला एक प्रोग्राम मला पटकन आठवून गेला की एक ई ट्रेनिंग कंडक्ट केलं अनेक शिक्षकांसाठी आणि 4000 टीचर त्याच्यामध्ये देशभरातून सहभागी झाले की कशा पद्धतीने ई कंटेंट डेव्हलप करायचा, याचा जो कुठला ट्रेनिंग प्रोग्राम संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठानं राबवला, आज हे त्याचं फलित आहे असं म्हणायला देखील हरकत नाही. की शिक्षकांना कळलं की ही कंटेंट डेव्हलप कसा करायचा, व्हिडिओ शूट कसा करायचा, आपला मांडणी कशी करायची, या सगळ्या गोष्टी या असल्या ट्रेनिंगच्या माध्यमातून आणि शिक्षकांच्या प्रचंड ऊर्जेमधून निर्माण होते आहे. आणि म्हणून हे सगळं जे आपण आज साजरं करतोय, कार्यक्रम आहे, कार्यक्रमाच्या स्वरूपात साजरा करतोय, पण आपल्याला आनंद याचा होतोय निश्चितपणे की असे हे जे सपोर्टिव्ह आपण गोष्टी घेऊन पुढे चाललेलो आहोत, नव्या काळाला समजून घेऊन पुढे चाललेलो आहोत, याच्यापेक्षा आनंदाचा विषय राहू शकत नाही. नॅशनल एज्युकेशन पॉलिसी पुढच्या वर्षीपासून संबंध देशभरामध्ये लागू होईल, पण त्या नॅशनल एज्युकेशन पॉलिसी मधला एक अत्यंत महत्वाचा भाग
ई कंटेंट डेव्हलपमेंट, आणि त्या ई कंटेंट डेव्हलपमेंट पासून त्याच्या पुढचा जो त्या पॉलिसी मधलं वाक्य आहे ते मला आठवतं, रिचिंग आउट टू द मॅक्सिमम स्टुडंट्स लोकेटेड इन द रिमोटेस्ट एरिया. तो विद्यार्थी दूर कुठेतरी आहे त्याच्यापर्यंत पोहोचण्याचा मार्ग इतका सुंदर पद्धतीने जो निर्माण करण्यात आलेला आहे. मला असं वाटतं आपण सगळ्यांनी मिळून डॉक्टर संतोष बनसोड आणि त्यांच्या टीमचं मनापासून अभिनंदन केलं पाहिजे. अनेकांना मार्गदर्शक असा हा भाग आहे आणि येणाऱ्या काळामध्ये मला निश्चित खात्री आहे की हिस्ट्रीच्या बोर्ड ऑफ स्टडीज, अमरावती विद्यापीठाच्या बोर्ड ऑफ स्टडीज हिस्ट्रीनं जे पाऊल उचललंय त्या पावलावर सगळे बोर्ड ऑफ स्टडीज जातील आणि एक मोठा डेटाबेस आपल्याजवळ तयार होईल. जो डेटाबेस फक्त एका विद्यापीठापुरता मर्यादित नाही तर अनेक विद्यापीठांसाठी तो उपलब्ध राहील आणि या माध्यमातून एक चांगलं आणि सकस वातावरण निर्माण होण्यासाठी आपल्याला मदत होऊ शकेल. आपण खरंच भाग्यवान आहोत की आज संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे सन्माननीय कुलगुरू आपल्यासोबत या कार्यक्रमामध्ये आहेत. त्यांच्या अतिशय प्रोएक्टिव्ह असलेल्या भूमिका ज्या या सगळ्या प्रोसेसमधून जाणवतात, त्या प्रोसेसचं हे जे रूप आज डॉक्टर संतोष बनसोड आणि त्यांच्या टीमनी सादर केलं आहे याचा मनोमन आनंद या ठिकाणी व्यक्त करतो. बनसोड सर, मी फॅकल्टीचा डीन आहे, म्हणजे डीन आहे म्हणून या ठिकाणी कार्यक्रमाला यायचं नाही तर मी तुमचा मित्र आहे आणि खरोखरीच मला आनंद इतका जास्त होतो आहे की फॅकल्टीमध्ये आणि वेगवेगळ्या फॅकल्टीमध्येही ह्युमॅनिटीज फॅकल्टीमध्ये, कारण म्हणजे असं म्हणू नये पण जनरली ह्युमॅनिटीज फॅकल्टीमध्ये तंत्रज्ञानाधिष्ठित गोष्टी व्हायला उशीर लागतो असं एक अझम्पशन आहे. ते अझम्पशन तुम्ही 100% खोडून काढलं. नव्हे, हिस्ट्री सारख्या विषयामध्ये अशा पद्धतीचा एक अत्यंत अभिनव उपक्रम तुम्ही केला, यासाठी मी तुमचं मनापासून तुमचं आणि तुमच्या टीमचं अभिनंदन करतो. आणि या आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून जे लोक सहभागी झाले आहेत त्या सगळ्यांचं देखील मनोमन अभिनंदन करून माझ्या शब्दांना विराम देतो. धन्यवाद. धन्यवाद मोहरील सर, खूप खूप धन्यवाद. खरं तर मोहरील सरांनी सुद्धा या गोष्टीसाठी आम्हाला खूप सहकार्य केलं, त्यांच्याबद्दल मी एवढंच म्हणू इच्छितो, कर्मभूमी पर फल के लिए सबको श्रम करना पड़ता है. कर्मभूमि पर फल के लिए सबको श्रम करना पड़ता है. भगवान सिर्फ हाथों में लकीरें देता है, उनमें रंग तो हमें ही भरना पड़ता है. सर खूप खूप धन्यवाद. यानंतर आजच्या कार्यक्रमाला लाभलेले आपले दुसरे प्रमुख अतिथी, मॅनेजमेंट काउन्सिल सदस्य संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अमरावती, माननीय प्रदीपजी खेडकर सर आपल्यासोबत आहेत. मी खेडकर सरांना ही विनंती करतो की खेडकर सरांनी आपलं मार्गदर्शन करावं. खेडकर सर प्लीज. धन्यवाद सर. आवाज येतोय का माझा? हो सर, आवाज येतो. आजच्या ई कंटेंट कार्यक्रमानिमित्त उपस्थित आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय कुलगुरू डॉक्टर चांदेकर सर, विद्यापीठाचे सन्माननीय डीन मोहरील सर, कीनोट पर्सन सन्माननीय डॉक्टर वाघ सर, बोर्ड ऑफ स्टडीजचे चेअरमन सन्माननीय बनसोड सर, उपस्थित सर्व सन्माननीय बोर्ड ऑफ स्टडीजचे सदस्य, इतिहास विषयाचे सर्व सन्माननीय प्राध्यापक. अतिशय आनंदाची गोष्ट आहे अमरावती विद्यापीठासाठी की पहिला ई कंटेंट सिलेबस आपल्या विद्यापीठात आज उद्घाटन करतोय. आणि हॅलो, हा सर बोला सर. हा मध्ये आवाज नाही केला सर, बंद केला. आणि आनंद या गोष्टीचा आहे की आजपर्यंत जे काही टीचिंग व्हायचं, क्लासरूम टीचिंग, त्याच्यामध्ये हिस्ट्री सारखा विषय हा फक्त कानानं ऐकून समजून घ्यायचे विद्यार्थी, परंतु आता पहिल्यांदा विद्यार्थ्यांना ऐकण्यासोबत चित्र स्वरूपात पाहायला मिळणार आहे की कशा पद्धतीनं युद्ध झालेलं आहे, कशा पद्धतीचे जे काही प्रेक्षणीय स्थळं आहेत, जे काही हिस्ट्रीमध्ये आहे ते आता लाईव्ह पाहतील आणि शिकतील. हा एक मोठा बदल अमरावती विद्यापीठाच्या इतिहास मंडळाने केला आहे आणि तो संपूर्ण महाराष्ट्रासाठी एक अभिमानाची गोष्ट आहे. खूप खूप सर्वांचं कौतुक, ज्यांनी हा सर्वांनी पुढाकार घेतला, आपल्या बोर्ड ऑफ स्टडीजच्या मेंबर्स आणि सर्व सन्माननीय इतिहासाच्या प्राध्यापकांनी. आणि एक चांगला आगळा वेगळा उपक्रम सर्वांसमोर आणलाय. माझी अपेक्षा हीच राहील ऍज एक संघटना म्हणून काम करताना आणि विद्यापीठामध्ये विविध प्राधिकरणावर काम करत असताना की इतरही विषयाचे अशा पद्धतीने आता कसा सिलेबस तयार करता येईल या पद्धतीचं एक मॉडेल बनसोड सरांच्या टीमने आणि बनसोड सरांनी उभं केलं आहे. नक्कीच आपण विद्यापीठाच्या माध्यमातून जास्तीत जास्त विषयाचे
ई कंटेंट कसे डेव्हलप करता येईल, कसे विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवता येईल या संदर्भात आपण प्रयत्न करणार आहोत. परत एकदा सर्व टीमला मी खूप खूप शुभेच्छा देतो. जास्त वेळ न घेता मी माझ्या शब्दाला विराम देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. खरं तर सर्वांना सांगू इच्छितो की मेहनत या शब्दाचा खरा अर्थ आम्ही खेडकर सरांकडून शिकलो. त्यांच्याबद्दल एवढंच म्हणू इच्छितो की लक या शब्दात 2 अक्षरं असतात, भाग्य या शब्दात 2.5 अक्षरं असतात, नशीब या शब्दात 3 अक्षरं, तर किस्मत या शब्दात 3.5 अक्षरं असतात. पण हे 4ही शब्द मेहनत या शब्दापेक्षा लहान असतात. त्यामुळे या सगळ्या मेहनतीचं फलश्रुती म्हणून आजचा हा कार्यक्रम अशा पद्धतीने यशस्वी होतोय. मी पुन्हा एकदा खेडकर सरांचे मनपूर्वक आभार मानतो. आणि यानंतर आजच्या आपल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू साहेब यांना मी विनंती करतो की त्यांनी आम्हाला अध्यक्षीय मार्गदर्शन करावं. माननीय चांदेकर. सर्वांना मनापासून नमस्कार. आवाज येतोय माझा? हा सर, येतो. अच्छा, या आगळ्या वेगळ्या आणि फारच महत्वाच्या या कार्यक्रमाच्या प्रसंगी इतिहास विषयाच्या पदवी स्तरावरील अभ्यासक्रमाच्या ई कंटेंट तयार करण्यात आलेलं त्याच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाचे बीजभाषक, ज्यांनी एक प्रेरणादायी आणि परिपूर्ण माहिती असलेलं असं भाषण आपल्या समोर केलं, मुंबई विद्यापीठाच्या इतिहास विभागाचे विभाग प्रमुख डॉक्टर संदेश वाघ, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सन्माननीय सदस्य प्रदीप खेडकर, आपले अधिष्ठाता डॉक्टर अविनाश मोहरील, आणि खऱ्या अर्थाने आजच्या कार्यक्रमाचं श्रेय ज्यांना द्यावं असे त्या चमूचे नेतृत्व करणारे आणि संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या अभ्यास मंडळाच्या इतिहास अभ्यास मंडळाचे अध्यक्ष डॉक्टर संतोष बनसोड, त्यांच्यासोबत असणारी त्यांची सहकारी मंडळी प्राध्यापक जाधव, प्राध्यापक गायकवाड, अन्य सर्व प्राध्यापक वर्ग, इतिहास प्रेमी. आज आपल्याला आनंद नक्कीच होत असणार, कारण कोणत्याही माणसाला ठरवलेली गोष्ट प्राप्त झाली की त्याचा आनंद असतो आणि तो आपल्या पदरी तो पडला आहे. त्यामुळे आपल्या आनंदामध्ये केवळ मी नाही, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ सहभागी आहे. पण मला एक आनंदाने हे सांगावं असं वाटतं की आपल्या प्रयत्नांनी मात्र अमरावती विद्यापीठाच्या खात्यामध्ये सुद्धा एक फार मोलाची भर आज पडली आहे. डॉक्टर संदेश वाघ असं म्हणाले, ते मुंबई विद्यापीठाच्या इतिहास विभागाचे प्रमुख आहेत आणि मला वाटतं की त्यांचं वाक्य मी मनावर नक्की घेतलं पाहिजे. ते असं म्हणाले की महाराष्ट्र राज्यामध्ये कदाचित ते पहिलं विद्यापीठ असेल, अर्थात त्यांचं योगदान हे मोठं आहे या सगळ्या याच्यामध्ये, की या प्रकारचा प्रयत्न ज्या विद्यापीठांनी केला, ई कंटेंट डेव्हलप, आणि हे पहिलं विद्यापीठ आहे असं त्यांनी म्हटलं. खरं म्हणजे हा एक मानाचा तुरा या अमरावती विद्यापीठाला जो रोवला गेला त्याचं सर्व श्रेय इतिहास विभागाचं जे विषयाचा अभ्यास मंडळ यांना जातं. मी यांना मनापासून खूप धन्यवाद देतो आणि त्यांचं खऱ्या अर्थाने अभिनंदन करतो. खूप विषय आपल्याकडे असतात, आपण शिकत असतो, माहिती घेत असतो. शिक्षणाचा एक औपचारिक शिक्षणाचा एक तांत्रिक भाग असतो तो. मी आर्ट्स फॅकल्टी घेतली तर मला ठराविक विषय, कॉमर्स घेतली ठराविक विषय, सायन्स घेतले ठराविक विषय, आणि मग त्या पठडीमध्ये ज्याला वॉटर टाईट कंपार्टमेंट आपण असं म्हणतो, त्या पठडीमध्ये आपण शिक्षणाचा प्रवास आपला तो प्रामुख्याने असं सुरुवात करत असतो. म्हणजे मला इतिहास विषय जरी आवडत असला आणि मी कॉमर्सचा विद्यार्थी असल्यामुळे मला या औपचारिक शिक्षण पद्धतीमध्ये इतिहासाचा अभ्यास नाही करता आला औपचारिकपणे, आवड असली तरी, कारण बंदिस्त शिक्षण पद्धती आपल्याकडे ती आहे. खरं म्हणजे हा इतिहास विषय केवळ परीक्षेपुरता आणि औपचारिक शिक्षण पद्धतीपुरता असूच शकत नाही. हा इतका व्यापक विषय आहे इतिहासाचा. खरं म्हणजे इतिहास तुम्ही कुठल्या काही एका घटनेचा, एका कॉलेजचा, एका व्यक्तीचा आपण शिकवतच नाही. आपल्या देशाचा आणि जगाचा इतिहास तो आपण त्यावेळेला शिकवतो, आणि तो इतका व्यापक विषय आपल्या औपचारिक शिक्षण पद्धतीने त्याला एका अर्थाने संकुचित करून ठेवला आहे. पण मोहरील सर म्हणाले ते बरोबर आहे की त्याच्या या शिक्षण पद्धतीने घातलेली मर्यादा आज आपल्या या आजच्या इनिशिएटिव्हने ती मर्यादा मात्र नक्की तोडली आहे. जो इतिहास खऱ्या अर्थाने सर्वांचा व्हायला पाहिजे
तो या शिक्षण पद्धतीमुळे काही ठराविक लोकांचा झाला आणि आज आपण त्याला ई ची ही जोड दिल्यामुळे हा विषय सगळ्यांचा आज झाला. आणि खरं मला वाटतं की हा सुद्धा एक इतिहास घडवलाय या इतिहास अभ्यास मंडळाने, कारण हे सुद्धा नक्की स्मरणात राहील. इतिहासापासून आम्ही नक्की एक गोष्ट अशी शिकत असतो की भूतकाळामध्ये काय झालं, काय घडलं, मग वेगळ्या संदर्भातलं असेल त्याचे चिंतन, त्याचं स्मरण करून वर्तमान काळामध्ये त्या त्या परिस्थितीनुरूप त्या भूतकाळाच्या स्मरणाचं आकलन आपण ते करतो आणि भविष्य काळ घडवण्याचा एक संकल्प आपण करत असतो. म्हणून इतिहासाचा अभ्यास आपल्याला करायचा असतो. माझ्या देशाचा इतिहास वैभवशाली आहे असं म्हणून जर आपण थांबलो तर तो इतिहासाचा अभ्यास केवळ परीक्षेपुरता केला असं ते होईल. पण इतिहासाचं विषय महत्व इतकं संकुचित ते नाही आहे, मोठं महत्व त्याचं आहे. त्यामुळे इतिहास भूतकाळाशी संबंधित जरी असला तरी भविष्य घडवण्याची ताकद त्या इतिहासामध्ये ती आहे. आणि मला एक असं वाटतं की आत्ताचा जो ई कंटेंटचा जो भाग आपण निवडलाय हा भविष्य काळामध्ये सुद्धा वर्षानुवर्ष तो टिकून राहणार. मी औपचारिक शिक्षण पद्धतीमध्ये वर्गात जर शिकवायला गेलो आणि एखादा विद्यार्थी जर त्या ठिकाणी अब्सेंट असेल, अनुपस्थित असेल, तर कदाचित त्याला माझं पुन्हा ऐकायला मिळणार नाही. मी नाही, आपण उदाहरण तुमचं घेऊ, तुमच्या, कारण चांगल्या शिक्षकाचं उदाहरण घ्यायचं म्हणजे मला तुमचं उदाहरण दिलं पाहिजे. आपल्यापैकी एखादा उत्तम शिक्षक आहे, वर्गात गेला आणि विद्यार्थी त्यावेळेला नसेल आणि त्याचं ते मिस झालं, तर त्यावेळेला मात्र पुन्हा आपलं कधीच त्याला ऐकायला मिळणार नाही. इतकं महत्वाचं उद्बोधन आपलं तो त्याच्यापासून वंचित राहतो. त्याच्यावर सुद्धा मात करण्याचं काम हे आपल्या इनिशिएटिव्हनी, पुढाकारांनी आजच्या त्याच्यातनं नक्की घेतलेलं आहे. खरं म्हणजे कोरोनाचा काळ आहे, कोरोनामध्ये खूप समस्या आल्या, आम्ही खूपदा बोलत असतो. आणि संतोष बनसोड तर हे डायनामिकच आहेत, म्हणजे मी केवळ आजच्या उपलब्धीमुळे त्याचं कौतुक करत आहे. आमच्याकडे एक श्रीकांत जिचकार हे संशोधनाचं केंद्र आहे, त्याचे ते सदस्य आहेत, ते ऍडवायझरी बोर्डाचे. आणि जेव्हा तो विषय आपण असा मांडला की खऱ्या अर्थाने आपण इतिहासाच्या विषयाचं संशोधन केलं पाहिजे आणि त्यातले काही विषय निवडले, त्या विषयामध्ये त्यांनी लगेच पुस्तके इतके जमवले की आज आमची वेल इक्विप लायब्ररी आज त्या श्रीकांत जिचकार संशोधन मंडळाची आहे. केवळ नियुक्ती झाली, नियुक्ती पत्र मिळालं म्हणून मी शिक्षक झालो असे मानणारी मंडळी अनेक असेल, पण मी शिक्षक आहे आणि त्या शिक्षकाची जबाबदारी ओळखून ती आपली भूमिका पार पाडणारी मंडळी ही कमी असतात. आणि त्यातून हे अभ्यास मंडळाचे जे सगळे सन्माननीय सदस्य आहेत, मला असं वाटतं ते एका अर्थाने केवळ अभ्यासक्रम म्हणजे सिलेबस, करिक्युलम, एक्झामिनेशन याच्या पुरतं मर्यादित राहणारी ही मंडळी नाही आहे, तर खऱ्या अर्थाने विषय जगवायला शिकवणारी ही मंडळी आहे. इतिहासाला म्हणजे एका अर्थाने भूतकाळातलं एक त्यावेळेला त्याच्यातला किती जिवंतपणा असतो माहिती नाही, पण भूतकाळाला एका अर्थाने जिवंत करण्याचं सामर्थ्य हे इतिहासकारांमध्ये असतं आणि तेच जिवंत करून तो इतिहास मांडत असतात आणि त्याच्यातनं भविष्य काळ घडत असतो. आणि म्हणून तो इतिहासाचा यशस्वी प्राध्यापक असतो. तो त्याच्या कौशल्यपूर्ण शिक्षकातून तो मांडतच असेल, पण आजचं इनिशिएटिव्ह सुद्धा या इतिहासाला अजरामर करण्यासाठी सुद्धा या आजचा इनिशिएटिव्ह अधिक महत्वाचं ते ठरणार आहे. नॅशनल एज्युकेशन पॉलिसी बद्दल मोहरील सरांनी उल्लेख केला. सगळं इन्फ्रास्ट्रक्चर ज्याला आर्किटेक्चर त्यांनी म्हटलंय, इंटायर आर्किटेक्चर ऑफ दी हायर एज्युकेशन इज गोइंग टू बी चेंज. हे सगळं बदलणार आहे आता पुढे आणि बदलणाऱ्या परिस्थितीमध्ये सुद्धा हे आजचं इनिशिएटिव्ह ते वेगळ्या अर्थाने सुद्धा एक महत्वाचं वाटतं. इतिहास विषयाच्या संदर्भात महत्वाचं जरी असलं तरी हायर एज्युकेशनचं प्रेझेंट सिनॅरिओ जे आहे, या सिनॅरिओच्या दृष्टीने सुद्धा आत्ताच हे घेतलेलं ई कंटेंट जे इनिशिएटिव्ह आहे ते सुद्धा अतिशय महत्वाचं आहे. आपल्याकडे A3 ची कन्सेप्ट आहे एज्युकेशनच्या बाबतीमध्ये आता, कारण आपल्याकडे मास एज्युकेशन म्हणजे जगामध्ये 3ऱ्या नंबरवरची एज्युकेशन सिस्टम आपल्याकडे आहे. मास 130-135 करोड जनता, आता तर फक्त 28% GR आहे आणि यांनी तर 50% कस्तुररंगांनी म्हटलंय. कसं होणार आहे सगळं? अशा याच्यामध्ये सुद्धा हे इनिशिएटिव्ह खूप महत्वाचे आहेत. त्यांनी A3 ची जी कन्सेप्ट मांडली, मला वाटते ती A3 ची कन्सेप्ट सुद्धा पूर्ण करण्यासाठी आजचं ई कंटेंट इनिशिएटिव्ह खूप महत्वाचं त्या ठिकाणी ठरलंय. त्यांनी असं म्हटलंय की एनी टाइम, एनीवेअर आणि एनीबडी, या कोणत्याही वेळेला कोणत्याही माणसाला
आणि कुठे पण शिक्षण घेता आलं पाहिजे. आणि हे जर आपल्याला द्यायचं असेल तर आत्ताचा इनिशिएटिव्ह त्याही दृष्टीने खूप महत्वाचा आहे. नाहीतर 45 मिनिटाचा तास झाला की आता रे तुझा माझा काय संबंध, अशा प्रकारच्या मानसिकतेने वावरणारे हे वर्तमान काळ, याच्यावर सुद्धा एक मात करण्याचं सामर्थ्य आत्ताच्या या ई कंटेंटमुळे आहे. आणि म्हणून मला माहिती नाही, मला आता माझ्याकडे जाधव सर, गायकवाड सर, बनसूर सर आणि सराफ सर, बाकीची सगळी मंडळी आता आले होती कार्यक्रमाच्या पूर्वी. आणि मला जास्त कौतुक असं वाटतं की त्यांनी हे शिकता शिकता स्वतः सॉफ्टवेअर डेव्हलप पण केले, त्याचा शोध घेतला. 5 प्राध्यापक माझ्याकडे भेटायला आले. कालपर्यंत त्यांच्याकडे काही याच्यातलं नव्हतं. आज त्यातल्या 2 प्राध्यापकांनी स्वतःच्या घरी स्टुडिओ डेव्हलप केले. मला असं वाटतं की ही प्रेरणा अतिशय महत्वाची आहे. ते जे डिव्होशन, डेडिकेशन आहे ते अतिशय महत्वाचं आहे. एखादं सिलेबस तयार करणं ठीक आहे, परंतु मला पुन्हा करावं लागेल. मी परवा बनसोड सरांना बोलताना एक मी असं म्हटलं की सर, इतकी चांगली कल्पना आहे. अमरावती विद्यापीठातल्या 5 जिल्ह्यामध्ये ऐतिहासिक स्थळं खूप आहेत आपल्याकडे. ते पुस्तकामध्ये येत नाही, कारण आपण जगाच्या इतिहासाचा अभ्यास करतो. लोकल इतिहासाची कल्पना आपल्याला नसते. कौंडण्यपूरचा इतिहास आपल्याला माहिती नसेल सामान्य माणसाला, पण तो तर श्रीकृष्ण काळातला इतिहास आहे. मग या प्रकारची काही आपण स्थळ निवडून त्या संबंधातला काही अभ्यास करण्यासाठी आपण विद्यार्थ्यांना प्रेरित करू शकतो का? मी अशा प्रकारचा उल्लेख केला. तुम्हाला सांगतो 3 दिवसामध्ये त्या बनसोड सरांनी मला 5 जिल्ह्यातल्या 50 पेक्षा अधिक, म्हणजे मी अजून मोजू शकलो नाहीये, 50 पेक्षा अधिक स्थळांची माहिती आज माझ्याकडे या ठिकाणी ती आहे. आणि त्यांनी आज असं म्हटलं की सर, या सगळ्या स्थळांबद्दलचे आपण व्हिडिओ तयार करू शकतो. मला असं वाटतं की हा प्राध्यापक सुद्धा केवळ सिलेबस आणि परीक्षेपुरता मर्यादित जर नसला तर शिक्षणाची खऱ्या अर्थाने ही सामाजिक चळवळ ऐतिहासिक स्वरूपामध्ये उभी राहू शकते, अशा प्रकारचा एक संदेश या सगळ्या इव्हेंटनी आपण जो दिलेला आहे. मी तर अमरावती विद्यापीठाचा कुलगुरू म्हणून सुद्धा आपल्या टीमला खऱ्या अर्थाने सलाम करतो, कारण हा पहिल्यांदा मानाचा तुरा रोवण्याचं श्रेय या सगळ्या आपल्या अभ्यास मंडळाला जातं. केवळ त्या दृष्टीने नाही तर शिक्षणाला नवीन दिशा देण्याचं सुद्धा श्रेय या अभ्यास मंडळाला ते जाणार आहे. मोहरील सर म्हणाले ते बरोबर आहे की डायनामिक अधिष्ठाता ते आहेत, ते सुद्धा आपलं उदाहरण अनेक अभ्यास मंडळाला ते सांगतील आणि ते सुद्धा ते प्रेरित होतील. आणि त्याचं खऱ्या अर्थाने प्रेरणास्थान हे इतिहासाचं अभ्यास मंडळ ते नक्की ठरणार आहे. त्यामुळे पुन्हा एकदा आपलं सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो. आणि शिक्षण क्षेत्रामध्ये ही जी नवीन पाऊलवाट आपल्या प्रयत्नांनी जी निर्माण केली आहे, ती पाऊलवाट अशा प्रकारची भविष्यामध्ये सुद्धा कायम राहो, अशा प्रकारची शुभेच्छा देतो. आणि पुन्हा एकदा एक चांगल्या कार्यक्रमाचं उद्घाटन करण्याची आपण ती मला संधी उपलब्ध करून दिली आणि म्हणून पुन्हा एकदा उद्घाटन झाल्याचं घोषित करतो आणि संधी उपलब्ध करून दिली म्हणून आपल्याला धन्यवाद देतो. नमस्कार सर, खूप खूप धन्यवाद. आपण आम्हाला दिलेल्या शुभेच्छा आणि आमच्यासाठी काढलेले इतिहास अभ्यास मंडळासाठी काढलेले गौरव खरं तर आमच्या पुढील आयुष्यासाठी पूर्ण वेळ आम्हाला मदत करतील. सर, एवढंच सांगू इच्छितो की मंजिलें बड़ी जिद्दी होती है, हासिल कहाँ नसीब से होती है, मगर वहाँ तूफान भी हार जाते हैं जहाँ कश्तियाँ जिद पर होती है. तर तुम्ही दिलेल्या या शुभेच्छा इतिहास अभ्यास मंडळासाठी या जिद्दीप्रमाणे काम करतील आणि भविष्यात तुम्ही दिलेलं अजून एक जे काम असेल ते सुद्धा याच प्रेरणेने, याच ताकदीने आम्ही पूर्ण करण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद सर. यानंतर मी खरं तर कार्यक्रमाचा उत्तरार्ध म्हणून कार्यक्रमाचं आभार प्रदर्शन करण्यासाठी आमचे मित्र डॉक्टर सिद्धार्थ जाधव सर यांना आमंत्रित करतो. डॉक्टर जाधव सर. धन्यवाद सर. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अमरावती हिस्ट्री बोर्ड ऑनलाईन ई कंटेंट सिलेबस BA भाग 1, 2, 3 या अनुषंगाने आजचा हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. आणि मला सांगताना इथं आनंद होतो की आदरणीय बनसोड सरांच्या मार्गदर्शनाखाली आमची जी काही टीम आहे त्या टीमने मोठं म्हणजे जे काही काम केलेलं आहे ते काम आज जरी आपल्याला ते मूर्त स्वरूपात वाटत असलं तरी ते गेल्या 3 महिन्यापासून त्याच्यावर आमचं वर्कआउट त्या ठिकाणी सुरू होतं. मला इथे सांगताना आनंद होईल की भारतामध्ये 26 कोटी लोक दर महिन्याला यूट्यूबला जॉईन होत असतात
आणि पुढच्या वर्षी म्हणजे 2021 मध्ये ही संख्या 50 कोटीच्या जवळपास जाणार आहे. एज्युकेशन सिस्टम म्हणजे भारत हा डिजिटल युगामध्ये जातो आहोत आणि एज्युकेशन सिस्टम देखील त्या पद्धतीने गेलं पाहिजे आणि त्या पद्धतीने गेलं तरच विद्यार्थ्यांपर्यंत खऱ्या अर्थानं ज्ञानाची गंगा पोहोचेल. आणि म्हणून ज्याला भविष्यकाळ होता, मोहरील सरांनी एक चांगलं स्टेटमेंट त्या संदर्भात केलं होतं की ज्याला भविष्यकाळ दिसतो तो खरा शिक्षक. आणि म्हणून याचा द्वेतक जर का कोणतं असेल तर ते बनसोड सरांचं आहे. कोरोनाची परिस्थिती होती आणि त्या परिस्थितीमुळे शिक्षण विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचत नव्हतं, पण त्यातूनही त्यांनी आमच्या इतिहास बोर्डामध्ये मार्ग काढला आणि आम्हाला सर्वांना प्रेरित केलं. या अभ्यासक्रमामध्ये अनेक जणांचे व्हिडिओ त्या ठिकाणी आहेत. मी काही नावं त्या ठिकाणी घेतो. डॉक्टर तातेड मॅडम, धापुडकर मॅडम, कैलास गायकवाड सर, वर्मा सर, सोनटके सर, डॉक्टर चंद्रकांत सरदार सर, श्रीहरी पितळे सर, खेरडे मॅडम, बनसोड सर, सराफ सर, टाले सर, सोडणार सर, राठोड सर आणि डॉक्टर प्रमोद चव्हाण सर या सर्वांनी मिळून हा आमचा BA फर्स्ट इयर फायनल आणि सेकंड इयरचा सिलेबस तो त्या ठिकाणी तयार केलेला आहे. मी या ठिकाणी आपले सर्वांचे आभार त्या ठिकाणी मानतो की आदरणीय कुलगुरू महोदय सर डॉक्टर मुरलीधर चांदेकर सर, तसेच अमरावती विद्यापीठाचे व्यवस्थापन समितीचे सदस्य डॉक्टर प्रदीप खेडकर सर, डॉक्टर अविनाश मोहरील सर, डीन अमरावती विद्यापीठ, तसेच मुंबई विद्यापीठाचे डॉक्टर संदेश वाघ सर, तसेच इतिहास अभ्यास मंडळाचे डॉक्टर नितीन सराफ सर, कैलास गायकवाड सर, प्रमोद चव्हाण सर, ओम गजबिये सर, चांगोले सर, डॉक्टर अर्चना मलिक मॅडम, डॉक्टर चंद्रकांत सरदार सर, दिलीप तेलंग सर, मंगला बोराडे मॅडम, कल्पना मेहरे मॅडम, सतीश खोडे, मिनल खेरडे मॅडम, अशोक भोरदार बिच्चावर सर, किशोर सिरसे, ओमराज गजबिये सर, राहुल दखणे, परमेश्वर जुनघरे, गौतम खोब्रागडे, कुंदन सहारे, रेखा बडोदेकर, डॉक्टर त्र्यंबक राजदेकर, सुनील कोठेकर आणि प्रफुल्ल टाले सर या सर्वांनी मिळून हा सगळा आजचा जो काही उपक्रम आहे, हा ई कंटेंटचा कार्यक्रम आहे, हा त्या ठिकाणी उभा केलेला आहे. आणि धन्यवाद आपल्या सर्वांचे. आणि अध्यक्षांच्या वतीने मी आजची ई कंटेंटच्या संदर्भातला हा जो काही उद्घाटनाचा कार्यक्रम आहे हा समाप्त होतोय असं इथे जाहीर करतो. धन्यवाद. धन्यवाद सर. नमस्कार सगळ्यांना. धन्यवाद सर.